नवी मुंबई में आगामी महानगर पालिका चुनाव से पहले राजनीतिक माहौल गरमाया हुआ है। वन मंत्री गणेश नाइक ने प्रभाग बदलने से निराश हुए पूर्व नगर सेवकों का मनोबल बढ़ाते हुए बड़ा बयान दिया। नवी मुंबई में आयोजित पार्टी कार्यकर्ता बैठकों के दौरान वन मंत्री गणेश नाइक ने कहा कि प्रभाग बदलने से कार्यकर्ताओं को निराश होने की जरूरत नहीं है। उन्होंने भरोसा दिलाया कि जनता जहां चाहेगी वहीं से नेतृत्व मिलेगा। गणेश नाइक के इस संपत शिवालांनी पुरा इतिहास सांगून टाकला की ज्यावेळेस या परिसरामध्ये त्यांच्या शिवशक्ती या संस्थेला प्लॉट मिळाला, त्याचा पायाभरणी मीच केला होता। त्या इमारतीचं पूर्णत्व ज्याला ओसी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी वास्तुशांती करता मीच आलो होतो। संपत शिवालेची शाखा प्रमुख म्हणून नेमणूक मीच केली। संपत शिवालेला नगरसेवक मीच बनवलं आणि संपत शिवाला स्टँडिंग सभापती सुद्धा मीच बनवलं। बाब असे की ज्या लोकांच्या मध्ये समाजाच्या करता धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची इच्छा असते, अशा कार्यकर्त्याला शक्ती दिली पाहिजे। आयरे गैरे नैरे भरपूर असतात, शोय शायनर भरपूर असतात, पुढे मागे धावणारे, फोटोसाठी जवळपास येणारे, परंतु संपत शिवाले इज नॉट फ्रॉम दॅट कॅटेगरी। संपत शिवाले हा जनसामान्यांच्या सुखदुःखाशी समरस झालेला कार्यकर्ता। मगाशी तो बोला की मी नगरसेवक नाही, मी समाजसेवक आहे। आणि ही गोष्ट खरी संपत शिवालेंनी सांगितलं की या सेक्टर 17 मध्ये महाराष्ट्रातल्या असा एकही राज्य नसेल की ज्या राज्यातला कोणीतरी राहत नसेल। सर्व धर्माचे, सर्व जातीचे, भाषेचे, वर्णाचे, वर्गाचे लोक इथे राहतात आणि गुन्ह्या गोविंदाने राहतात। लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या, हा खरा मंत्र आहे। धर्माच्या भिंती टाकणं, भाषेच्या भिंती टाकणं, जातीच्या भिंती टाकणं, वर्णवर्गाच्या भिंती टाकणं, हा परमेश्वराच्या विचाराशी केलेला एक प्रकारचा तो अप्रामाणिकपणा आहे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। ज्याने जगाला प्रेम अर्पण केलं त्या लोकांच्या विषयी कधी समाज वाईट कधी बोलत नाही। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की मी 90 ला आमदार झालो, 95 ला महापालिका आली, 95 पासून आजवर जसं दो आपलीच जनसामान्यांच्या जोरावर आपली सत्ता आहे। मोरबे धरणाचं कौतुक केलं जातं, परंतु आज सांगतो मोरबे धरणाचं एकूण पाण्याचं स्त्रोत 450 MLD आहे, परंतु आपल्या शहराकरता 500 MLD पाण्याची पुन्हा बुकिंग करून ठेवलेली आहे। हे ती 50 वर्ष नवी मुंबई शहराला पाण्याची कधी कमतरता येणार नाही। वॉटर मीटर गटर या महानगरपालिकेच्या गोष्टीत नवी मुंबईचं शिल्पकार मी काय त्या ठिकाणी बिल्डिंग बांधायला नाही गेलो। रस्ते कॉन्ट्रॅक्टरने तयार केले, बिल्डरनी बिल्डिंग बांधल्या, परंतु नवी मुंबईच्या जनसामान्यांचं मन एकत्र करण्याचं काम गणेश नाईकने केलं आणि ते कोणीच नाकारू शकणार नाही। जगाच्या पाठीवर दंगेधोपे झाले पण नवी मुंबईत नाही झाले। भाषिक वाद झाले, धार्मिक वाद झाले, जातीय वाद झाले। माझं एवढंच म्हणणं आहे की जे क्षणिक सुखा करतात, धर्माचा आधार घेतात, जातीचा घेतात, भाषेचा, त्यांना अंतिम सुख नाही मिळणार। हा शाप नाहीये। गणेश नाईक सारख्या समाजाच्या अंतरंगामध्ये जाऊन अभ्यास केलेल्या एक अभ्यासू विद्यार्थ्याचं मी स्वतःला अजून विद्यार्थी समजतो आणि मी बोलतो ते कालांतराने खरं ठरतं। आजवर जे बोललो ते उशिरा का न रामभाऊ खरं ठरले आणि मी सांगतो भविष्य काळामध्ये सगळ्या शहरांना डाग लागेल पण नवी मुंबईला डाग लागणार आहे। कारण नवी मुंबईची जनता सुखसंपन्न, मनपूर्वक विचार पूर्ण करून जीवन जगणारी लोक आहेत। म्हणजे अन्य लोकांची शहरातले लोक अविचारी वागतात असं मी म्हणणार नाही, परंतु अतिशय सद्भावनेतून जगण्याची धारणा असलेले कार्यकर्ते जनता या शहरामध्ये आहे। संपत शिवालांनी खरं म्हणजे आता लोक बोलत संपत शिवालांनी न्यूयॉर्क बनवलेलं आहे। आता फक्त न्यूयॉर्क थोडं काय ठिकाणी डागडुजी करायची गरज आहे, करू आपण। जसे संपत शिवालांनी तो नाही तुमचा विरुंगला केंद्र, अरे विरुंगला केंद्र होऊ नये म्हणून दुनियाभरची नाटकं केली गेली। नाही आता एअर कंडिशन नंतर मला पण ते संपत शिवालेंनी जिद्द बाळगली, सातत्याने प्रयत्न केला,
मंत्रालयातून फोन यायचं हे बंद करा. संपतराव बरोबर आहे ना. मी संपतराव थांबा, योग्य वेळेला येतात सगळ्या गोष्टी पुऱ्या होतील. आणि सेक्टर 17तल्या ज्यांचा आपण सन्मान, खरं म्हणजे मला दुःख वाटतं, मी सगळ्या 50 वर्ष पूर्ण केल्यानंतर सत्कार करायचं मला आहे. ही निवडणूक झाल्यानंतर 50 लोकांना परत येता बोलवा. काय बोलतो मी, त्या करता की संध्याकाळचा आपण पुढे ठेवून देऊ. मला फक्त काय वाटतं, आज फक्त नारळ म्हणजे फोडायचा, टिकाव मारायचा, निघून जायचं. ही इतका मोठा संपतरावनी सगळा हा जेवण वगैरेचा तामझाम केलंय याची मला कल्पना नव्हती. नंतर मी ठाण्यामध्ये अन्य ठिकाणी शब्द दिला नसता. एकूणच नवी मुंबईची जनता सुजाण आहे, दिघ्यापासून दिवाल्यापर्यंत. आता मगाशी कोणी सांगितलं प्रभागाची चिंता न करू. कुठेही गेलात तरी डावीकडून उजवीकडून डावीकडे, उत्तरेतून दक्षिणेकडे तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहाल त्या ठिकाणी मुंबई जनता तुम्हाला निश्चितपणे नेतृत्व देईल. आणि त्याकरता गणेश नाईक गल्ली गल्लीमध्ये फिरेल. लोकसभेला विधानसभेला जितका झटलो नाही त्याच्यापेक्षा जास्त महानगरपालिकेला मी झटेन. तन मन आणि ज्या ठिकाणी गरज असेल ना, आता बोलायचं समजून घ्या काय ते पण आपण तयार करू. परंतु माझं मी जसं काय विनोदाने बोलतो की घराला आग लागले पहिले आपल्या घरातले तांबे पहिले भांडी बिंडी टाका आणि मग शेजाराला बोलवा. जोपर्यंत तुमच्या घरचे भांडी सगळी हांडे भुंडे संपत नाहीत रामभाऊ, तर पण शेजारी येत नाही. नरेंद्र भाषा समजते ना. तर एकूणच संपतराव, दयावती, शेवाले, त्यांचा चिरंजीव या सर्वांनी लोकांचं प्रेम संपादित केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये ते प्रेम अबाधित राहील असा विश्वास व्यक्त करतो. आणि गणेश नाईक पूर्वी जसा तुझ्या पाठीमागे होता तर आज सुद्धा भविष्य काळात पाठीमागे राहील हा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक संपतराव आणि दयावती या दोघांचा सत्कार झाला.